आणि त्या मठामध्येच वाइब होती ॲक्च्युअली. तिथूनच आमचं गाणं सोपं होत होतं. तिथूनच ब्लेसिंग भेटत होती. थोर तुझी माया स्वामी आहे आम्हावर, पाठीशी उभा तू राही आमच्या सदैव, लागला देहाला भक्तीचा गंध, स्वामी नामात आहे माझा आनंद. श्री स्वामी 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 समर्थ. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, मराठी इंडस्ट्रीमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्यावरती एक नवीन गाणं आलंय आणि त्या गाण्याची टीम आहे सध्या माझ्यासोबत. बरं, हे गाणं आपल्यासाठी घेऊन आले ते म्हणजे प्रवीण कोळी, योगिता कोळी, अंकिता मेस्ट्री आणि संचरी सेनगुप्ता. खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. थँक्यू. सर्वात आधी कसे आहात आणि कसं सुरू आहे हे प्रमोशन? खूप छान चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद सुद्धा आहे गाण्याबद्दल. बरं, स्वामी समर्थांवरती हे गाणं आहे आणि स्वामींचं गाणं म्हटलं की इवन याच्या आधीची सुद्धा जी काही गाणी आहेत ती तुफान हिट झालेली आहेत. त्यामुळे स्वामींवरती गाणं करावं आणि ते अशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर घेऊन यावं हे कसं सुचलं, काय सांगाल? सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. तर स्वामींवर गाणं माझं असं झालेलं की मला गाणी येत होती पण मला कन्फर्म लॉक नव्हत होतं. तर माझं असं झालं काहीतरी मिसिंग आहे. अँड मला स्वामींचं गाणं आलं आणि तेव्हा मला ते क्लिक झालं की मे बी इट्स अ गॉड साईन दॅट मी हे काहीतरी करावं. हे फर्स्ट टाइम मी असा जॉनर करते. बिईंग मी ऑलवेज आय वॉज ऑलवेज इन टू दॅट डान्सिकल म्युझिकलवालं. पण हा एक नवीन एक्सपोजर होता. दादांसोबत काम करणं, इट वॉज ऑल न्यू एक्सपिरियन्स. आणि देवाचं गाणं हे फर्स्ट होतं आणि आमचं गाणं हा 200K पण झालंय. येस, आणि खूप कमी टाइम स्पॅन मध्ये हे झालंय. येस. योगिता, प्रवीण तुमच्याकडे येईल की खूप सुंदर गाणं आहे, मी काही लाईन्स ऐकल्यात सुद्धा आणि गाणं म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. काय सांगाल, कसं हे सगळं जुळवून आलं आणि स्वामींवरचं गाणं घेऊन यावं अशी संकल्पना का आली? खूप दिवसापासूनची आमची इच्छाच होती की आपण लव्ह सॉंग्स वगैरे करतच आहोत, तर एक स्वामींचं सॉन्ग सुद्धा करूया आपण. तर प्रकट दिनाचं निमित्त औचित्य साधून आम्ही हे स्वामींचं गाणं केलं. तर गाणं करताना खूप चॅलेंजेस आले, खूप प्रॉब्लेम्स आले, पण स्वामींनीच त्याच्यातून मार्ग दाखवला आम्हाला आणि पुढचं सर्व काही वाटचाल आमची सुरू झाली. तर शूटिंग दरम्यान सुद्धा आम्हाला आर्टिस्ट जितके पण आमचे होते, अंकिता, शुभम, जितकी पण टीम होती पूर्ण कोलिवूडची, सर्वांनी खूप चांगला सपोर्ट केला गाणे करताना. आणि जशा प्रकारे तुम्ही आता पाहताय तर ते गाणं तुमच्या समोर दिसतंय. तर खूप चांगलाच, जिथे जिथे कमी वाटलं तिथे तिथे स्वामी उभे राहिले आणि त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. संचरिता, तुमच्याकडे येईल की गाणं कसं आलं तुझ्याकडे आणि काय सांगशील? सो पहले तो गाना का एक हर्ष हर्ष से कॉल आया था. हर्ष इज़ द स्टूडियो इंजीनियर ऑफ द स्टूडियो इन विच वेयर वी रिकॉर्डेड. तो उनसे कॉल आया कि ऐसा गाना है स्वामी समर्थ जी का, तुम करोगी क्या? प्रवीण कोहली, योगिता कोहली, ये लोगों का है. मुझे हाँ, क्यों नहीं करेंगे. तो उन्होंने भेजा, तो आई रिसीव द सॉन्ग, आई लिसन टू इट एंड मैंने कुछ बैकग्राउंड रिसर्च किया कि इसका मीनिंग क्या है, यानी स्वामी समर्थ जी क्या क्या किए थे, लोग कितना उनका भक्त है. क्योंकि I have heard about Swami Samart ji, but I need to relate to him more to be able to sing it more devotionally. तो मैंने फिर वो रिसर्च किया, फिर मैंने गाया, स्क्रैच गा के भेजा. तो फिर उनको अच्छा लगा. तो फिर उसके बाद फाइनल रिकॉर्डिंग हुआ एंड स्वामी समर्थ जी का मेरा ये पहला गाना है. तो द एंटायर एक्सपीरियंस वाज वेरी वेरी गुड. हम लोगों ने स्टूडियो में बहुत मज़ा भी किया, बहुत सारा. तो और रिकॉर्डिंग भी बहुत अच्छे से हुआ. वेरी स्वीट कंपोजिशन एंड वेरी क्यूट सा अच्छा सा लिरिक्स है. तो बहुत अच्छे से पूरा गया एंड 200K इतना कम टाइम में पास हो गया है. सो लकी टू हैव बी इन दिस टीम. बरं, बिईंग नॉन मराठी हे किती कठीण गेलं की म्हणजे गाणं किंवा त्यातले अर्थ समजून घेणं आणि मग ते गाणं किती हे कठीण होतं? सो या आई एम अ बंगाली. तो हिंदी मुझे आता है क्योंकि मेरी मम्मी इज़ फ्रॉम धनबाद, झारखंड. पर मराठी में द थिंग इज़ क्या, म्यूज़िक इज़ यूनिवर्सल. तो म्यूज़िक का कोई लैंग्वेज नहीं है.
तो कोई भी लैंग्वेज हो अगर आपके पास आए तो it's not only for me, you can also listen to Shreya Ghoshal. Yes. They have sung in so many languages. How they cannot speak in so many languages, but जब एक गाना आता है उसको लेके हम लोग बहुत रिसर्च करते हैं कि कौन सा लेटर कैसे बोलना चाहिए, कौन सा किसका थ्रो कैसा होगा, कहाँ सांस लेंगे तो कौन सा फील कैसे आएगा. तो एक ही वर्ड को अपन 20-22 तरीके से बोल सकते हैं, इफ नॉट मोर, नॉट लेस. तो उसी तरीके से हम लोग उसको रिसर्च करते हैं. तो पहले थोड़ा थोड़ा प्रॉब्लम होता था एकदम शुरुआत में जब मैं बॉम्बे में आई. तो कुछ एक्स्ट्रा लेटर्स हैं जो हिंदी में नहीं है, तो वो लेके मैंने प्रैक्टिस किया. एंड देन अभी प्रॉब्लम नहीं होता, बट द मेन पॉइंट इज दैट यू शुडंट साउंड लाइक अ नॉन मराठी. You should sound like a Marathi mulgi sang the song, and you should from no angle ऐसा लगना ही नहीं चाहिए कि बंगाली गाई है या वो एक्सेंट. कभी कभी वो एक्सेंट हमारा बोलने के टाइम आ जाता है पर गाने के टाइम कभी नहीं आएगा. सो दैट्स अ चैलेंज, बट दैट्स अ चैलेंज दैट एवरी सिंगर शुड टेक to be versatile, to be available in every language, every genre. So that's the thing. Yeah. नक्कीच. आणि ते अजिबातच वाटत नाही की कोणी नॉन मराठी व्यक्तीने ते गायलंय. बरं, पुन्हा एकदा तुम्हा दोघांकडे येईल की जेव्हा एखादं गाणं करायचं असतं, स्पेशली जेव्हा तो व्हिडिओ करायचा असतो, त्यात खूप मेहनत असते की कास्टिंग असेल, ते शूटिंग लोकेशन्स असतील. सो हे सगळं कसं जुळवून आलं आणि मग त्यासाठी कास्टिंगमध्ये अंकिता असेल किंवा इतर कलाकार असतील, या सगळ्यांचं कास्टिंग कसं झालं? मगाशी म्हटल्यानुसार की 2 दिवसाचाच पिरियड होता. त्याच्यामध्ये आर्टिस्टही लॉक करायचे आहेत, प्रोडक्शनही सगळं लॉक करायचं आहे. तर सगळ्या गोष्टी म्हटल्यानुसार की स्वामींनी आमच्याकडून थोडं कमी पिरियड देऊन आम्हाला कसं तुम्ही क्विक करू शकता त्या पद्धतीनेच अंकिताने सुद्धा लगेच होकार दिलं. अंकिताला मे बी इव्हिनिंगलाच कॉल गेलं होतं आणि 2 दिवसानंतर आपलं शूट होणार होतं. तर एवढंच पिरियड होतं तिच्याकडे सुद्धा का तिची ड्रेसिंग काय असणार आहे, काय काय असणार आहे, त्याही गोष्टी मॅनेज करायच्या होत्या कारण की ती ऑलरेडी शूट मोडमध्येच होती. तर ह्या गोष्टी स्वामींनी तिलाही एक क्लिक दिलं की नाही तुला काहीतरी करायचं आहे. शुभम सुद्धा शूटमध्ये होता, त्यालाही आम्ही असंच की त्याचं मुंबई इंडियन्सचं शूट होतं, त्याला सांगितलं तो 1 दिवस पुढे ढकल आणि या शूटसाठी ये तू. तर त्यांनीही ते अरेंज केलं. सो असं सगळे DOP पण एंड टायमिंगला कॅन्सल झाला होता, त्यांनीही होकार दिलं. सो बऱ्याच गोष्टी ज्या नाही होणार होत्या ते 2 दिवसात घडून आले आणि 2 दिवसात जे कंटेंट झाले तेच प्रेक्षकांच्या समोर आहे. सो अंकिता, तुझ्याकडे येईल की तू जसं सुरुवातीला म्हणालीस की हे तुझ्यासाठी वेगळं सॉन्ग होतं कारण याआधी तू डान्सिंग आणि असे सगळे व्हिडिओज केलेले आहेत. सो यासाठी तुला वेगळं काय चॅलेंज जाणवलं? चॅलेंजिंग तर होतंच कारण की टीम पहिल्यांदा होती. म्हणजे आपण कम्फर्ट लेवल एक असते ना की आम्ही प्रिव्हियसली ज्यांच्यासोबत काम केलं, प्रशांत दादा वगैरे, ते एक कम्फर्ट होतं. त्यांना काय पाहिजे माझ्याकडून, काय एक्सपेक्टेशन्स आहे हे मला माहीत होतं. बट दादांसोबत मी फर्स्ट टाइम काम करते तर आय वॉज लिटिल वरिड. आणि हे देवाचं गाणं आहे, इट इज नॉट गोइंग टू बी लाईक एक्सप्रेसिव्ह लाईक अदाय, म्हणजे ती आपली जी नजाकत असते ते सगळं नसणार आहे इकडे. इट्स गोइंग टू बी मोर ऑफ डिवोशनल, इमोशनल कनेक्शन. म्हणजे आपण संवाद साधतोय देवासोबत, असं तो एक फील, भावना हवी होती. आणि माझी मम्मा इज डाय हार्ट डिवोशनल. लाईक म्हणजे मी तिच्यामध्ये बघितलंय, म्हणजे जेवढा मी मंदिरात वगैरे जातो आय हॅव सीन हर एक्सप्रेशन्स वगैरे जेव्हा ती देवळात असते. तर माझं असं होतं की आय हॅव टू लर्न फ्रॉम माय मम्मा राईट नाव, बिकॉज तेच मला आता इकडे कामी येणार आहे. आणि येस, आय डिड वर्कआउट. मला रडायला खूप कमी येते, सो दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी. बट म्हणजे असं खूप सारे सिच्युएशन झाले की मला रडायचं होतं, आय एम सॅड वगैरे. आय कॅन बी सॅड लाईक, बट ते डोळे अश्रू काढणं वॉज अ टास्क फॉर मी. बट येस, आय डिड. आणि मी खूपदा दादांना विचारलं, पक्का ना? म्हणजे फर्स्ट टेकला पक्का बरोबर केलं, पक्का, बिकॉज इट्स न्यू फॉर मी ना. तर येस, असं झालं. बरं, हे शूट कुठे झालं, त्याविषयीचे काय किस्से आहेत, काही गमती जमती घडल्या असतील तर त्या सुद्धा ऐकायला आवडतील. शूट ॲक्च्युली नवी मुंबईमध्ये तळोजा आहे गाव, तर त्या तिकडच्या मठामध्येच झालं. तर खूप जसं सांगितलं 2 दिवसात आम्हाला सर्व मॅनेज करायचं होतं. तर क्या बात, खूप सुंदर होतं हे आमचं. आपलं एक तलोजा फेज 2 आहे, तिथं एक सुंदर मठ आहे आणि आपल्या मित्राचंच आहे, त्याच्यामुळं
कौस्तुर म्हणून आहे, त्याने खूप चांगलं कोऑपरेट केलं. त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला अवेलेबिलिटी करून दिली आणि त्या मठामध्येच वाईब होती ॲक्च्युली. तिथूनच आमचं गाणं सोपं होत होतं, तिथूनच ब्लेसिंग भेटत होती. आणि बघायला गेलं तर शूटच्या टायमिंगला जास्त बर्डन नव्हतं. जास्त काहीतरी वेगळं करतोय, काहीतरी वेगळं चालू आहे असंही नव्हतं. फक्त आमचं स्टोरी बोर्डच्या बाबतीतच काही काही गोष्टी घडत होत्या, की कसं दाखवायचं आहे, कसं नाही. आणि असं बोलतात ना, की शूट पण आमचं टायमिंगवर नाही चालू झालं. खूप 2-2.5 तास आम्ही लेट होतो शूटच्या वेळी पण. पण तेही आमचं भरून काढलं. तेही खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता या शूटचं. कारण की आम्ही पण 8 महिन्यानंतर हे शूट करत होतो. त्याच्यामुळे 6 ते 7 महिन्याचा प्रत्येक माणसात गॅप होता. आमच्या टीममध्ये सुद्धा गॅप होता. तर तो भरून स्वामींच्याच गाण्याने निघून आला. आणि फर्स्ट टेकला टाईम लागणारच. फर्स्ट टेक झाल्यानंतर अंकितासुद्धा इन्व्हॉल्व झाली, शुभमसुद्धा चांगला इन्व्हॉल्व झाला. आणि त्याच्यानंतर तिलाही कळलं आम्हाला काय पाहिजे, आम्हालाही कळलं हिच्याकडून काय घ्यायचं आहे. सो बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या सुरळीत झाल्या आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. बरं, आता जसं की तुम्ही सांगितलं की काही महिन्यांचा गॅप पडला गाणी येण्यामध्ये. आय थिंक गणपतीचं गाणं हे शेवटचं होतं. शेवटचं गाणं. सो काय रिझन होतं की इतक्या टाइम स्पॅन नंतर मग आता गाणं आलंय? ॲक्च्युली गणपतीचं गाणं झाल्यानंतर लाईनअप होतं, पण मे बी आता आठवत नाही. पण जसं आठवत नाही तसंच ते महिने निघून गेले. आपल्याला करायचं आहे, करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये आमचं मूव्ही डिक्लेअर झालं, की मूव्ही येतोय. सो आमचे डिरेक्टर होते, त्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही थांबा माझ्यासोबत, तुम्ही नंतर प्रोजेक्ट करा. पण आम्हाला माहिती होती चॅनलवर गाणं नाही आलं तर चॅनल डेड होतो. पण आपल्याला इथं एक शब्द पण पाळायचा आहे. त्याच्यामुळं मग सगळ्या गोष्टी करू, आज करू, उद्या करू, उद्या करू, असं असं करता करता स्वामीनेच नंतर मार्ग दाखवला आणि स्वामींच्या नंतर हे गाणं तुमच्या भेटीस आलंय. सो स्वामींचं गाणं आहे, सो आम्हाला काही ओळी ऐकायला नक्कीच आवडतील. श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ थोर तुझी माया स्वामी आहे आम्हावर पाठीशी उभा तू राही आमच्या सदैव हो थोर तुझी माया स्वामी आहे आम्हावर पाठीशी उभा तू राही आमच्या सदैव लागला देहाला भक्तीचा गंध स्वामी नामात आहे माझा आनंद श्री स्वामी 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 समर्थ महाराज स्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज स्वामी 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 समर्थ. सर्वं निस 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 धानी 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 पद 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 गम ध प गम प निस 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 कर सनि धनी पद 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 गम ध प स स स नि रे गा ग गा ग म ध प म ग रे स रे स स स ग रे स रे सा स नि ध नि ध म ग प ग रे स. कमाल कमाल, खूप खूप सुंदर आणि खूप छान. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की हे वाटत नाही की एक नॉन मराठी मुलगी गाते. खूप छान. सो गाण्याला ऑलरेडी खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि आणखीन जास्त एक मिलियन्स मध्ये व्ह्यूज नक्कीच जाणार आहेत, यात काही शंकाच नाहीये. सो खूप खूप शुभेच्छा. Thank you so much.